नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज महाराष्ट्रातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात आपण आलेलो आहे आणि इथे येण्यामागचं एक विशेष कारण आहे की महाराष्ट्रातील काही कला किंवा जे काही औषध उपचार जुनी पद्धत खूप काही होती, परंतु काळानुसार काही वापरात आली नाही, काहींनी समोरच्याला दिली नाही, ज्याला जमत असेल त्यांनी समोरची पिढी तयार केली नाही, अशा कारणास्तव ती लोप पावत चाललेली आहे। परंतु ह्या गावात हे जे सद्ग्रस्त आहे यांनी ती कला जोपासलेली आहे आणि आता पुढच्या पिढीपर्यंत ते घेऊन आलेले आहे। तर ती कला म्हणजे बऱ्याच लोकांना पाठीत किंवा इथं मानेपासून इथपर्यंत एक शिर भरण्याची जी प्रक्रिया आहे ती होते आणि ती जर शिर भरली तर ते बरंच काहीच करता येत नाही माणसाला, अक्षरशः एकदम असा वाकून जातो किंवा असं सुद्धा होता येत नाही। आणि आता ज्यावेळेस मला माहिती मिळाली की या गावात असे एक व्यक्ती आहेत की जी विश्वकर्माचे पाईक आहेत, विश्वकर्माचा एक पुढची परंपरा जोपासणारे आहेत आणि विश्वकर्माची परंपरा जोपासून त्यांनी विश्वकर्माकडे जे काही हत्यारे वाकस, त्या वाकस या हत्याराचा वापर करून जी पाठीत शिर भरलेली ती शिर अत्यंत साध्या पद्धतीने काढतात आणि 100% गुण इथे येतो असं मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी इथं त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि आज त्यांची भेट घेतलेली आहे। आणि योगायोग नुसतीच भेट नव्हे तर इथं आल्यानंतर यांची भेट झाली आणि हे सुद्धा यांच्या पाठीत शिर भरलेली, तर ती काढण्यासाठी यांच्याकडे आलेले होते। तर आता आपण यांचं नाव आणि यांची माहिती जाणून घेऊया। नमस्कार काका, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आपलं नाव आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा। दत्तू निवृत्ती जाधव। दत्तू निवृत्ती जाधव हे या मोहाडी गावातील असून त्यांची जी पद्धत आहे, तुमच्याकडे ही जी कला आहे ही कला तुम्ही कोणाकडून शिकून आत्मसात केली की तुमच्या वंश परंपरागत चालत आलेली कला ही? आमच्या वडिलांनी मला शिकवलं। म्हणजे तुमच्या वडिलांनी शिकवली, म्हणजे तुमच्या वंश परंपरागत या पद्धतीचा अवलंब केला जातो। आणि हे कशा पद्धतीने, म्हणजे आतापर्यंत तुम्ही असे किती रुग्णांना बरं केलंय? बरेचशा रुग्णांना बरं केलंय। ही जी पद्धत आहे ही मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचलित नाहीये, त्याच्यामुळे ते माहीत असावं नसावं, पण गुण मात्र 100% येतो हे मला कळालेलं आहे, बरोबर आहे? अच्छा, तर हे शिर काढण्याची जी पद्धत आहे तर ही त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्या, काही कशा पद्धतीने किंवा वाकस या हत्याराचाच वापर का केला जातो किंवा त्याच्याबद्दल थोडस दोन शब्द आमच्या प्रेक्षकांसोबत बोला तुम्ही। ते उचलून जर भरली ना ते आमच्या ते मागच्या हातऱ्यानी ते परंपरा शिरावर शिर चढल्या जाते, ते वाक्साच्या मंत्राने ते आम्ही उतरून शिर मोकळी होते। म्हणजे वाकस हत्याराचा वापर करून तुम्ही शिरावर शिर चढली असेल तर ती योग्य पद्धतीने उतरून मंत्र वगैरे टाकून ती व्यवस्थित करा। आता तुम्हाला यांच्याबद्दल माहिती कशी काय मिळाली? एक दोन वेळेस झालं होतं, बरं, मला सांगता पण येत नव्हतं। त्यांची माहिती मिळाली, मी आल्यानंतर त्यांनी मला एक 10 मिनिटांमध्ये रिपेअर केलं। अरे वा। आणि मी एकदम कंटेंट, म्हणजे असं वाटतं की इंजेक्शन वगैरे घेते डॉक्टरकडे, पण ते फरक पडला नव्हता। मग अशा प्रकारे दुखायला लागल्यानंतर मी त्यांची माहिती मिळून इकडं आलो, त्यांनी मला एकदम 10 मिनिटात रिपेअर केलं। माझा स्वतःचा अनुभव। म्हणजे आता तुम्ही किती किलोमीटरचं अंतर, समजा साधारण 40 किलोमीटर। 40 किलोमीटर। मित्रांनो बघा, 40 किलोमीटरच्या अंतरावरून परिसरातले लोक जरी इथे येत असतील शिर व्यवस्थित करण्यासाठी तर नक्कीच या गोष्टीचा उपयोग आपण महाराष्ट्रातील असाल किंवा बाहेरही कुठले असाल तर नक्की उपयोग या गोष्टीचा घ्यावा असं मला वाटतं। याच्यासाठी तुम्ही म्हणजे लोकांकडनं काही, जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरची फी असते तसं तुम्ही काही घेता किंवा लोक स्वतःहून काही देता, तुम्ही मागता? आपण म्हणजे तुम्ही मागत नाही आणि घेत नाही, पण जे स्वइच्छेने धर्म त्यांच्याजवळ। अच्छा, म्हणजे त्यांचा धर्म त्यांच्याजवळ, ज्याला गुण येतो तो स्वतःहून तुम्हाला कदाचित देत असेल। मित्रांनो बघा, तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी, जर कोणाची शिर भरली असेल तर अजूनही महाराष्ट्रात ही कला जोपासणारे व्यक्ती कमी आहेत आणि त्यापैकी हे दादा आहेत, तर तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओचा उपयोग होईल। ही सगळी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा पद्धतीने आता ती शिर काढतात किंवा ते उपचार करतात, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे।
आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा. त्यांचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या खाली चालूच राहणार आहे. तर तुम्हाला नक्की कोणाला काही याचा उपयोग होत असेल तर इथं या आणि या शीर काढण्याचा उपयोग करून घ्या. आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठेवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. असेच जर काही उपयोगाचे व्हिडिओ असतील तर महाराष्ट्रातील काही तुमच्याकडे कोणाकडे कला असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्याला जर वाटत असेल आपल्या या कलेचा या गुणाचा जर जास्तीत जास्त समाजासाठी उपयोग होऊ शकतो तर ते निश्चित आम्हाला कळवा. तो व्हिडिओ आम्ही आतापर्यंत आणि इतर पुढेही नक्की समाजापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.